मुंबईच्या विमानतळावर पहिल्यांदाच सिग्नलची चाचणी करण्यात आली आहे। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली आहे। धावपट्टीवरून एक व्हिडिओ उडत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आलेली आहे। यावेळी अगदी जवळून पहिल्यांदाच विमान आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। या सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार आहे। तर आपण पाहतोय की धावपट्टीवरून विमान उडतानाचे हे सगळं दृश्य जे आहे ते आपण सध्या पाहतो आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी करण्यात आली आहे। धावपट्टीवरून एक विमान उडतानाचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत। सिद्धेश, पहिल्यांदाच अशी चाचणी करण्यात आली आहे, काय सविस्तर अपडेट? नक्कीच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या वरतून ही विमानाची पहिली यंत्रणेची चाचणी जी आहे, सिग्नल यंत्रणेची चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकूणच पहिल्यांदाच सर्व नागरिकांनी जवळून विमान पाहिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद देखील पाहायला मिळतोय। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची जी टेक ऑफची जी पहिली डेडलाईन आहे ती 31 मार्च 2025 आहे, म्हणजे पुढच्याच वर्षी आहे आणि त्याचेच झपाट्याने जे काम आहे, वेगाचं काम जे आहे ते एअरपोर्ट ऑथॉरिटी तर्फे करण्यात येत आहे आणि त्याचेच सिग्नल यंत्रणेची जी पाहणी आहे, पहिली पाहणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि याचा रिपोर्ट जो आहे तो एअरपोर्ट ऑथॉरिटीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येते। ओके, धन्यवाद सिद्धेश या सविस्तर माहितीसाठी। तर या विमानतळाची जी चाचणी झाली आहे, विमानतळ सिग्नल यंत्रणेची चाचणी झाली आहे, त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया। नवी मुंबई विमानतळ 5 टप्प्यांत उभारलं जाणार आहे। पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रित पूर्ण केला जाणार आहे। यात एक टर्मिनल आणि एक रनवे असणार आहे। 31 मार्च 2025 पर्यंत वाहतुकीसाठी हा मार्ग जो आहे तो खुला होणार आहे। अंदाजे 2 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील।